कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या रेणुताई पण ना एक गोष्ट जागेवर ठेवत नाही। तू भाऊंना काही बोलणार नाहीयेस का? कशाबद्दल? अगं असं कोणीही येऊन आपल्या घरात राहू शकतं? अगं बोल ना काहीतरी, मी काहीतरी विचारते ना तुला। तू कोण आहे ती मुलगी? तू ओळखतेस तिला? आणि काय नाव तिचं? वडेवर जे काही असेल, ती कोण आहे, कुठे राहते, काय करते, काहीतरी माहितीये तुला? आणि काही अगं कपडे बघितलेस तिचे? शी नाही, आजकाल ना देसाई कुटुंबाची काही व्हॅल्यूच राहिली नाहीये। कोणी येतंय, घरी राहतंय, तू कोणाला काहीच बोलत नाहीयेस। कीर्ती जरा शांत हो ग। हे बघ, एक लक्षात घे, ती भाऊंची पाहुणी, त्यांनी तिला घरी आणले, हो की नाही? त्यामुळे तिला घरी राहू देणं, तिची काळजी घेणं, याला माझी मान्यता आहे। म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की ती मुलगी मला आवडली। मी माझं काम करेन, फक्त एकच गोष्ट मी लक्षात ठेवेन की ती माझ्या घरच्या गोष्टींमध्ये पडत नाहीये ना, मग ठीक। अगं मग असं तर कोणीही आपल्या घरी येऊन राहू शकतं का? चालणार आहे का तुला? मला ना कळतच नाही, लोक आपली लायकी बघून का वागत नाहीत ते। कीर्ती बस, आता मला ना तुझ्या तोंडून एक शब्दही नकोय। कर, तू फक्त मलाच गप्प कर। इथे बाहेरचे लोक घरात येऊन राहतात, त्यांना काहीच बोलू नकोस। उद्या या घराची धर्मशाळा होईल ना, तेव्हा कळेल तुला। कीर्ती बस कर, अगं किती बोलशील? आवर घाल स्वतःला। ती भाऊंची पाहुणी आहे, उद्या राहील, परवा जाईल, एवढंच काय ते। आता मला वाद नकोय। मी वाद घालते? मी वाद घालते? या घराबद्दलची मला वाटणारी काळजी ना तुम्हाला कोणाला दिसतच नाहीये। तिलाच काय, अजून 10-15 जणींना घरात आणा आणि ठेवा त्यांना। मला ना काही बोलायचंच नाहीये। अरे देवा, काय करायचं या मुलीचं? सीताई, पण काही म्हण, आपल्या घरात आजही सगळे सण वार अगदी सागर संगीत साजरे केले जातात। अगं बाई, हट्टच आहे तसा तुझ्या भाऊंचा। त्यांचं म्हणणंच आहे की जग कितीही बदललं तरी आपण आपली पाळंमुळं सोडायची नसतात। त्यामुळे सण कुठलाही असो, दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, ते कधीही काम ठेवत नाहीत। हो, आणि त्यांच्या या हट्टामुळेच हेही घरी थांबतात, ते एक बरं झालं। बरं एक। सीताई, पण आपण किती नशीबवान आहोत ना ग। बघ ना, माहेरी पण आपण बहिणी बहिणी म्हणून एकत्र सगळे सण साजरा करायचो, आणि आता इथे जावा जावा म्हणून साजरा करतोय ना। नशीब लागतं असं सासर मिळालं। मला दे ग थोडी, हे ना। अरे लक्ष्मण, हा, ए छान झालं रे डेकोरेशन। मस्त झालं ना, एकदम छान। वा, आणि बाहेरचं काय? बाहेरचं ना भाऊ एक 10 मिनिटांनी करतो, म्हणजे काय शुभकाळ चालू होईल। हो, शुभकाळ। अरे वा, हे आणलंस का तू? हो, लहानपणी केवढा रडायचास या बत्ताशांसाठी तू। याच्यासाठी ठीक आहे, मी तुला काही मदत करायची नसेल तर नको करूस। मी करणारच नाही। मी हेलो गाइस, वेलकम टू आजचा स्पेशल गुढीपाडव्याचा व्लॉग। हाय, आणि आजची आपली स्पेशल गेस्ट आहे सुपर वुमन हा बघ, शिवा। शिवा से हाय। हाय बोल ना। हाय। ये लवकर पुढे ये। तर शिवा बघा, आम्हाला आज एवढी मदत करतेय ना, ती आज एवढी मोठी काठी सुद्धा घेऊन आली। बस 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 लवकर। आणि हा बघा आमचा बोरिंग दादा। ऐक ना, तुला सकाळ सकाळ काही चावलंय का? हा सगळा व्लॉग खराब करून देतो यार। आई, छान सण आहे ना आपल्या घरात आज, सगळे मस्त रेडी झालेत। पण या मुलीकडे बघून तुला विचित्र नाही वाटत आहे? नाही म्हणजे कपडे बघ नाहीचे, हे असले कपडे आपण घरात सुद्धा वापरत नाही, पण ही तर सणासुदीच्या दिवशी हे असले कपडे घालून घरभर फिरते। शी, हिला बघून सगळा मूड स्पॉइल झालाय माझा। अगं नाही म्हणजे मी फक्त सांगितलंय तुला, बाकी काय करायचंय ते कर तू। तूच म्हणत असतेस ना, सणासुदीच्या दिवशी छान कपडे घालायचे असतात, मग आता तिला काही बोलणार नाहीयेस का? का तुझे सगळे नियम फक्त माझ्यासाठीच असतात? परत सुरू करू नको आता, काही सणाचा दिवस आहे, खरंच सांगते। आणि मी फक्त माझ्या मुलांना बोलू शकते। शिवा पाहुणी आहे आपल्याकडे,
पण मी काय म्हणतो, शिवानी तर चांगले कपडे घातलेत, चांगले दिसत आहेत की तिला, आणि काय चुकीचं आहे त्यात? एक्झॅक्टली, मी तेच म्हणते. मला तर ती खूप आवडते. म्हणजे एकदम तू कूल अशी डॅशिंग दिसतेस. तेच तर. अरे आता बघ, मला असे कुर्ता आणि जॅकेट असं घालायला आवडतं, बरोबर. सीताईला कसं अशी छान साडी नेसायला आवडते, त्यावर नथ घालायला आवडते, हो की नाही? तसं तिला ते आवडतं. असं ज्याला ज्याला जे जे आवडेल ते त्यांना करावं, घालावं, आणि वाईट काय त्यात? आणि ती बिचारी शिवा आपल्या घरातला एक सदस्य असल्याप्रमाणे या सगळ्या सणाची तयारी करते, आणि आपल्या घरातल्या इतर सदस्यांना आत्ता जाग आली आहे सण असल्याची. ताई सगळ्यात जाऊ दे ना, तू का विचार करतेय त्याच्याबद्दल? सोडून दे ना. बरं ते सगळं जाऊ दे. उर्मिला, कसा दिसतोय मी? खूपच छान. पण अहो, वय थोडं जास्त वाटत. ए उर्मिला, काय ए बासा गप्पा आता तुमच्या. गुढी उभारायची. चला चला, या वर्षीची गुढी आपला आशू उभारणार. काय देसाई घराण्याची परंपरा, जबाबदारी आता पुढच्या पिढीवर सोपवली पाहिजे, आणि ते करण्यासाठी आजच्या पेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असणार आहे, नाही का लक्ष्मण? वा वा भाऊ, खूपच उत्तम कल्पना आहे. हो, चला 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 गाईस, तर आम्ही रेडी आहोत आज गुढी उभारायला. हो. आणि आजचा स्पेशल मान आहे आशू दादाचा. दादा, मंकी तुझे ते सबस्क्रायबर आहेत ना सगळे, त्यांनाही गुढी उभारू द्या आता. अगं चल, हिचं कधी संपतच नाही. चला चला, तिचं सुरूच राहील. चला चला घ्या सगळं हे. सांभाळून रे. हो चला चला. तर हे बघा काय घडतं इथे. सावकाश. ए तो फोन ठेव ग. हॅलो आजी. कशी आहेस ग पोरी? शिवा तुझी लई आठवण येते ग. पहिल्यांदाच गुढी पाडव्याला तू घरात नाहीस. काय करणार आजी, आता काम आहे ना मला. अगं वय, पण असं सणासुदीला काम ठेवते तू ग. अगं आजी, तू किती काळजी करतेस ग. आता हे बघ, आज सण आहे की नाही छान, हा मग तो खूप आनंदात एकदम भारी साजरा कर. हा हे बघ, ज्यासनी साजरं करायचंय ना ते आनंदाने करू दे की. ते करत्याल, मला नाही जमायचं ग शिवा. तुझ्या बिगर नाही करमत मला. आजी मला खूप काम आहे, मी करते तुला नंतर फोन. हा मी ठेवते आता. हा अगं ऐकून ऐक, शिवाला ऐकून. बाय, टाटा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.